हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार भेंडी. वा, मसालेवाले भेंडी म्हटलं की मस्त, सगळ्यांना खूप आवडतात. तर आता आपण भेंडीला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहेत. तर त्याचे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर भेंडी आपल्याला अशी उभी चिरून त्याचे दोन दोन तुकडे करायचे आहेत. म्हणजे बारीक तुकडे करायचे आहेत, असे खूप लांबट लांबट असे करायचे. तर आता आपण आज भेंडी कट करून घेऊया. आधी भेंडी खाण्याचे फायदे खूप आहेत. तुम्हाला जर भेंडी खाल्ल्या तर तुमचे ब्लड शुगर कंट्रोल होते, परत कोलेस्ट्रॉल लेवल कमी होतं आणि डायजेशन सिस्टीम पण छान असते, कारण ते पचनासाठी खूप म्हणजे हलके असतात आणि फायबर खूप असतं, त्यामुळे आपले पचन पण इझिली होतं. तर आपण आता भेंडी मस्त सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत मस्तपैकी. तर आपण फोडणीची आता तयारी करणार आहोत. मस्त, वा वा, मस्त भेंडी कट झालेले आहेत आपल्याला. चला, आधी आपण लसूण कट करून घेऊया. लसूण पण आपल्याला बारीक बारीक फाईन चॉप करायचं आहे. जितका बारीक तुकडे करणार तेवढं चांगलं, म्हणजे तो सगळ्या भेंडींमध्ये मिक्स होईल. लसूण घातल्याने टेस्ट पण छान येते भेंडींना. आपला लसूण पण मस्त कट झालेला आहे. आता आपण बारीक कोथिंबीर कट करून घ्यायची. वा वा वा, मस्त आपली कोथिंबीर पण आता कट झाली आहे. त्याला आपण आता फोडणीची तयारी करूया मस्त. तर मी कढाई घेतलेली आहे. त्याच्यात जवळजवळ 2 ते 2.5 चमचे मी तेल घातलेले. तुम्हाला कमी जास्त कशी लागेल, पण थोडे जास्त घालाल तर हे मसाल्यावाल्या भेंडी खूप छान होतात. आता आपण घालणार आहोत त्याच्यात तडक्यासाठी जिरा. जिरानंतर आपण घालणार आहोत हिंग पावडर घालायची आपल्याला. हिंगामुळे भाजीला टेस्ट पण येते आणि डायजेशन पण छान होतं. तर चला, आपला जिरा आणि हिंग घालून झालेलं आहे. आता आपण घालूया लसूण पण थोडंसं बारीक कट करा तुम्ही, म्हणजे थोडं मस्त मिक्स होईल. चला, आता आपण त्याच्यात घालूया भेंडी. सगळ्या भेंडी आपल्याला आधी ॲड करून द्यायच्या आहेत त्याच्यात. आणि आधी थोड्या भेंडी चाळत राहायच्या आहेत जरा चांगल्या, आणि शिजवत राहायच्या आहेत जरा. आधी भेंडी शिजवून घ्यायची आपल्याला, नंतर आपण मसाले घालणार आहोत त्याच्यात. चला, तर आपल्या भेंडी आता सगळे ॲड करून झालेल्या आहेत. आपण आता त्याला मस्त चाळून घेऊया. अशा प्रकारे गेलीत ना भेंडी, तर मुलांना खूप खूप आवडतात. खूपच, म्हणजे मुलांना काय, मोठ्यांना पण आवडतात. पण मुलं तर खूप आवडीने खातात. त्यांना डब्याला वगैरे अशा दिल्या तर त्यांना आवडतात. आणि भेंडी ही मुलं डब्याला जर दिली तर पटकन संपून येतात मेन तर. आता आपण मस्त भेंडी शिजून घेतो आहे. मध्ये मध्ये चाळत राहायच्या आहेत भेंडींना, कारण ते शिजायला म्हणजे 5 मिनटं लागतात, खूप नाही जास्त. ठीक आहे, आता आपल्या भेंडी शिजत आलेल्या आहेत. आपण त्याच्यात मसाले ॲड करणार आहोत. मसाल्यामध्ये आधी आपण घालणार आहोत शेंगदाण्याची पावडर, जी मी शेंगदाणे भाजून आधीच मिक्सरमध्ये करून ठेवलेले आहेत. पण ते थोडेसे जाड ठेवायचे आहेत, म्हणजे खूप बारीक नाही करायचे, जेणेकरून भेंडीमध्ये थोडा क्रिस्पीनेस येईल थोडं शेंगदाण्यांचा. आणि शेंगदाणे घालून भेंडी खूप छान लागतात. तर आपण आता ते शेंगदाण्याची पावडर मिक्स करून घेतलेली आहे. त्याच्यात आपण आता मसाले ॲड करणार आहोत. आधी घातली आपण रेड चिली पावडर. तुम्हाला तिखट म्हणजे जशी चवीनुसार आवडेल तसे तुम्ही घालू शकतात, कमी जास्त. पण थोडी जास्त घातली म्हणजे तिखट बनवली ना भेंडी, सगळ्यांना खूप खूप आवडतात. म्हणून तुम्ही थोडी जास्त घातली तर छान लागतील भेंडी. त्यानंतर घातली आपण धनिया जिरा पावडर आणि गरम मसाला पावडर, आणि मीठ घातले चवीनुसार. आता आपण तो मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे भाजीमध्ये नीट. आणि थोडीशी जेव्हा आपण आता हे मिक्स करणार ना, तेव्हा छान थोडी जास्त राहू द्या, म्हणजे जे क्रिस्पीनेस आहे ना तो छान येईल, शेंगदाणे चांगले क्रिस्प होतील. तर अशा प्रकारे आपला मसाला मस्त मिक्स होत आला आहे. तर अशा जर बनवल्यात ना तुम्ही भेंडी, सगळ्यांना खूप खूप आवडतात.
त्यानंतर आपण घालणार आहोत कोथिंबीर. तर मस्त बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला छानपैकी मिक्स करून द्यायची. अशा प्रकारे आपली कोथिंबीर आता मस्त मिक्स झाली आहे. अशा प्रकारे बनवणार भेंडी तर तुम्हाला खूप खूप आवडतील, सगळ्यांना पण खूप आवडतील, म्हणून नक्की करा प्लीज प्लीज. आणि लाईक अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि एन्जॉय करा अशा भेंडी, जेणेकरून त्या मस्त तुम्हाला आवडतील. ओके, आपण सर्व करून घेऊया भेंडी आता. मस्त छान दिसत आहेत आपल्या मसालेदार भेंडी. वा वा वा, मस्त, खूपच छान आहे. तर चला, बाय बाय गाईज, आणि एन्जॉय युअर डे, आणि एन्जॉय करा मस्त भेंडी. बाय.